नमस्कार, RRC नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या हेडलाईन्स। हेडलाइन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, MV सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला। अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी। वादग्रस्त IAS पूजा खेडकरचे पलायन, पत्रकारांना चकमा देत केला पोबारा। ऐन पावसाळ्यात कॉलरा डायरियाचे रुग्ण वाढले, अकोट तालुक्यात एकाचा मृत्यू। फवारणीत विष बाधेमुळे बुलढाणा जिल्ह्यात एकाचा मृत्यू, काळजी घेण्याचे आवाहन। आधार अपडेट करण्यासाठी महिलांच्या रांगा, लाडक्या बहिणी झाल्यात त्रस्त। वडिलांच्या नावाचे ओळखपत्र नसल्याने अडचणी, महिला परीक्षेपासून वंचित। आता सविस्तर बातम्या। बहुचर्चित IAS वादग्रस्त अधिकारी पूजा खेडकर मागील 72 तासापासून वाशिम विश्रामगृहात मुक्कामी होत्या। आज दुपारी मात्र पूजा खेडकरने पत्रकारांना चकमा देत विश्रामगृहातून अज्ञातस्थळी पलायन केले आहे। संपूर्ण देशात पूजा खेडकरचे प्रकरण सध्या गाजत असून केंद्रीय लोकसेवा आयोगाने वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांना नोटीस दिल्यानंतर मागील 72 तासापासून वाशिम विश्रामगृहामध्ये मुक्कामी असणाऱ्या पूजा खेडकर खासगी वाहनाने अज्ञातस्थळी रवाना झाल्या असून मागील 3 ते 4 दिवसांपासून विश्रामगृहासमोर असणाऱ्या पत्रकारांना चकमा देत खेडकर यांनी पोबारा केला आहे। त्या मालेगाव मार्गे समृद्धी महामार्गावरून पुणे व नागपूरच्या दिशेने जाण्याची शक्यता व्यक्त केली जात असून केंद्रीय लोकसेवा आयोगाने कारणे दाखवा नोटीस बजावल्यानंतर पूजा खेडकरने पोबारा केल्यामुळे सगळीकडे चर्चा रंगत आहे। Just a second, ma'am. आराम से What do you have to say on that? Judiciary will take its course. Whatever it is there, I will reply. I'm coming back. I'll give you the bite. ठीक है। मॅम तुम्ही आईला भेटायला जाणार आहात का? मॅम तुम्ही आईला भेटायला जाणार आहात का? अभी कहाँ पे मैम? आले परत लगेच आल्यावर तुम्हाला नक्की bite. ओके मैम, थैंक यू। अकोला जिल्ह्यात ऐन पावसाळ्यात ग्रामीण भागात दूषित पाण्यामुळे कॉलरा, डायरिया सारख्या गंभीर आजारांचा उद्रेक होत असल्याचे चिन्ह दिसत असून अकोट तालुक्यात डायरिया सदृश लागणने 67 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला असल्याची माहिती कुटुंबियांनी दिली आहे। अकोट तालुक्यामधील पोपटखेड प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या रामापूर येथील आदिवासी रामलाल मावस्कर यांचा डायरियाच्या लागणने गुरुवारी राहत्या घरी मृत्यू झाला असल्याची माहिती कुटुंबियांकडून दिल्या जात आहे। शहानूर सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेले असून आदिवासी भागाला मोठ्या प्रमाणात निधी प्राप्त होत असताना येथील ग्रामपंचायत प्रशासनाचा अतिशय भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला असून 2 वर्षांपासून येथील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची कुठलीच सोय नसल्याने गटारमय कूपनलिकेवरून तहान भागवावी लागत आहे। गावामध्ये डायरियाची लागण झाली असून यामुळे आदिवासी नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे। आदिवासींच्या जीवावर उठलेल्या ग्रामपंचायतीच्या भोंगळ कारभारामुळे आदिवासी वैतागले आहेत। येथील महिला व नागरिक असुरक्षितपणे असून त्यांच्याकडून ग्रामपंचायतचा संपूर्ण कर वसूल केला जातो, पण त्यांना पावसाळी दिवसात फवारणी विविध प्रकारचे उपाययोजना केली जात नाही, असा संपूर्ण आदिवासी नागरिकांचा ग्रामपंचायतवर आरोप होत आहे। मंगळ खराब झाली त्या दिवशी दवाखान्यात नेला, सरकारी दवाखान्यात 2 दिवस भरती केला। सलाईन सुरू होते पण काही आराम नसल्यानं मी घरी नेलं त्याला। गुरुवारी संध्याकाळी त्याची मृत्यू झाली डायरियाच्या। 2 साल से हमारे गांव में पानी की भी व्यवस्था नहीं है और ना ब्लीचिंग पाउडर है ना कुछ है। हफ्सी का पानी पीते हम। गंदगी इतनी हो गई हमारे गांव में कि कोई सुविधा नहीं है, ना ग्राम पंचायत आके देखती, ना कोई अधिकारी कोई आके देखता नहीं। यहाँ पर जिला अधिकारी साहब ने हमारी कोई ना कोई व्यवस्था करना, ये हमारी आदिवासी भाग वालों की विनंती है। माझ्या गावात काही नालीचा साफसफाई नाही आणि घरच्या आपले हापसीच्या पाणीची काही साफसफाई नाही।
2 वर्षापासून सरपंच व्हायला आहे, पण 2 वर्षापासून अजून आमच्या गावात ब्लिचिंग पावडर नाही, काही नाही, म्हणजे काही सुविधा नाही. आणि ब्लिचिंग पावडरची आम्ही सर्व हे केली गावात येऊन, आणि त्याच्या 8 दिवसा आधी आमचं काम चालूच आहे गावात येऊन सांगितलं लोकांना. आणि आरोग्य विभागासोबत हे चालू आहे की बा गोळ्या वगैरे त्यांना द्या. बरं, आज जे इथं मयत झाली याला जबाबदार कोण? जबाबदार काय करायला पाहिजे याच्यावर? या परिवारासाठी तुम्ही आता काय करता? जीव गेला इथं, याचा जीव भरून देऊ शकता का? काय करता? बोला ना सरपंच साहेब, काही तर उत्तर द्या. ग्रामपंचायतीला होते लोक केलं, ग्रामपंचायत समोरचा आता मका पिकाला कीड लागू नये म्हणून फ्युरी कीटकनाशके फवारणी करताना एका कुटुंबातील 4घांना विषबाधा झाली. त्यातील एकाचा मृत्यू झाला असून 8 जणांवर बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मोताळा तालुक्यातील धामणगाव बढे येथील दामोदर नारायण जाधव यांनी शेतातील मका पिकात कीड होऊ नये म्हणून फ्युरी कीटकनाशक टाकले. त्यानंतर काही जणांना मळमळ व उलट्या होऊ लागल्यात. तात्काळ त्यांना धामणगाव बढे येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आणण्यात आले. त्यांची प्रकृती गंभीर होत असल्याचे पाहून त्यांना बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचाराकरिता हलविण्यात आले. या घटनेत दामोदर जाधव यांना जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टरांनी मृत घोषित केले आहे, तर मोहन जाधव, बेबीताई जाधव आणि सुभद्राबाई जाधव यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. माझं नाव राजेश शिवाजी जाधव. आम्ही राहणार धामणगाव बडे, तालुका मोताळा, जिल्हा बुलढाणा येथील रहिवासी आहे. आज आमच्या शेतामध्ये मक्कामध्ये फ्युरी टाकत असताना त्या फ्युरीमुळे आमच्या 5-6 जणांवरती इन्स्पेक्शन झालेलं आहे, ॲक्शन झालेलं आहे. त्याच्यामध्ये आमचे 4 परिवारातले 4 लोक बुलढाणा येथे आणलेले आहे उपचारासाठी. तिच्यामधून आमच्या आबांची डेथ झालेली आहे आणि 3 लोक उपचार बुलढाणा सिव्हिलमध्ये इथे घेत आहे. हे कशामुळे झालेलं आहे? हे फ्युरीमुळे, जी फ्युरी असते मक्कामध्ये टाकायची, हे तिच्यामुळे झालेलं आहे. त्यांना नेमकं काय झालं सुरुवातीला? सुरुवातीला त्यांना उलट्या आणि मळमळ व्हायला लागली. आम्ही धामणगाव बडेच्या सिव्हिलला घेऊन गेलो. तिथून डॉक्टरांनी सांगितलं की यांना बुलढाणा ताबडतोब घेऊन जा, यांची तब्येत खराब आहे. आपण ही माहिती कृषी विभागाला दिलेली आहे का? नाही, आतापर्यंत कुठेही दिलेली नाही. माझी लाडकी बहीण योजनेसाठी आधार कार्डवरील जन्मतारखेच्या नोंदीसाठी माहिती अपडेट करण्यासाठी महिला मोठ्या प्रमाणात आधार केंद्रांवर गर्दी करत असून अकोला शहरातील मुख्य पोस्ट ऑफिसमधील आधार केंद्र बाहेर मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. महिला वर्ग आधार कार्ड अपडेट करण्यासाठी आधार केंद्रावर तोबा गर्दी करीत आहेत. माझी लाडकी बहीण ऑनलाईन अर्ज दाखल करताना सर्व्हर स्लो आणि आधार कार्ड अपडेटसाठी अडचणी येत असल्याने लाडक्या बहिणींचे हाल होत आहेत. या योजनेसाठी उत्पन्न व रहिवासी दाखल्याची अट आता रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे अनेकांचे टेन्शन कमी झाले. मात्र आधार कार्ड, फोटो, बँक पासबुक आणि रेशन कार्ड ही 4ही गोष्टी आवश्यक आहेत. त्यापैकी आधार कार्ड अपडेट गरजेचे आहे. आधार कार्डावर जन्मतारखेसह ते बँक खात्याशी लिंक असल्याशिवाय या योजनेचा लाभ त्यांना मिळत नाही. अनेकांचे आधार कार्ड अपडेट नाहीत, त्यामुळे लाडकी बहीण नोंदणीला अडचणी येत आहेत. आधार कार्ड अपडेट शिवाय बँक खात्याशी त्याचे लिंक होऊ शकत नाही. आधार लिंक नसल्यास संबंधितांना योजनेचा लाभही मिळणार नाही. त्यासाठी आधार अपडेट गरजेचे आहे. त्यामुळे आधार केंद्रावर आधार कार्ड अपडेटसाठी गर्दी वाढलेली आहे. अकोला जिल्हा परिषदेतील आरोग्य सेविकेच्या पदभरतीसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत विवाहित महिलांना वडिलांच्या नावाचे ओळखपत्र नसल्याने परीक्षेपासून वंचित राहण्याचा प्रकार अकोल्यात घडला आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य सेविकेसाठी आज अकोल्याच्या बाबुळगाव येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात परीक्षा घेण्यात आली. मात्र परीक्षा प्रवेश पत्रासोबत ओळखपत्राची आवश्यकता असते. मात्र विवाहित महिलांनी वडिलांच्या नावाने ओळखपत्र न आणता पतीच्या नावाचे ओळखपत्र आणल्याने त्यांना परीक्षेपासून वंचित राहावं लागलं. परीक्षा अर्ज भरताना ज्या नावाने अर्ज भरला त्या नावाचे ओळखपत्र आवश्यक असल्याने 5 महिला उमेदवारांना परीक्षेपासून वंचित राहावे लागले आहे. सर, मी इथं पेपरला आलेली आहे. तर माझा पेपर माझ्याकडे सर्व म्हणजे जे आहेत, जे डॉक्युमेंट्स लागतात, जे आपण म्हणजे ओळखपत्र म्हणून, माझ्याकडे पॅन कार्ड आहे, वडिलांच्या नावाची आधार कार्ड म्हणजे सोबत नाही आहे, पण माझ्या मोबाईलवर मी फोटो त्यांना दाखविला. तर ते म्हणतात की फक्त आम्हाला राजपत्र आणि म्हणजे मॅरेज सर्टिफिकेटच पाहिजे म्हणून. पॅन कार्ड ग्राह्य धरत नाही म्हणते आम्ही. सीओ मॅडमचं लेटर आलं आहे म्हणतात. ते वाचून दाखवलं त्यांनी की बा ग्राह्य धरणार नाही आम्ही पॅन कार्ड. आणि म्हणजे वडिलांच्याच नावाचं फक्त घेऊ आम्ही. म्हणजे जर तुम्ही हॉल तिकीटवर वडिलांचं नाव आहे
तर तुम्ही म्हणजे वडिलांच्याच नावाचे तुम्हाला लागतील सर्व डॉक्युमेंट्स. आमच्याकडे पॅन कार्ड आहे, त्याच्यावर पण वडिलांचं नाव आहे, मिस्टरांचं नाव आहे, तर ते ग्राह्य धरणार नाही आहेत ते पॅन कार्ड. फॉर्म भरताना आम्ही सर्व जे डॉक्युमेंट्स आहे ते सर्वच लावले. त्यांनी मिस्टरांचं पण नाव विचारून त्याच्यामध्ये, मग ते नमूद करायला नव्हतं सांगायचं ना त्यांनी. फक्त मग त्यांनी म्हणायचं होतं की बा वडिलांचे डॉक्युमेंट्स आहे ना, तर मग हे म्हणजे इकडचं काहीच सांगायचं नव्हतं मग फॉर्म भरताना. त्यांनी हॉल तिकीटच नव्हतं द्यायचं होतं. झेडपीची परीक्षा होती, जिल्हा परिषदची आरोग्य सेविका. त्यांनी हॉल तिकीटच्या वेळेस नव्हतं द्यायला लागत ना, म्हणजे वाटलं की आम्ही पेपर आलो नाही म्हणून. पण आता इथं आल्यावर जर घेत नाहीये तर आमचा पूर्ण लॉस होत आहे ना. आता त्यांनी आधार कार्ड वगैरे हे ते सगळं घेतलं, फक्त लग्नाचे जे सर्टिफिकेट असते ना ते नाही घेतात ना. ते मॅरेज सर्टिफिकेट मध्ये प्रॉब्लेम येते आमच्या. त्यांचं म्हणणं आहे की मॅरेज सर्टिफिकेट आताचे जे आहे ना नवीन आलेले ते हे करा तुम्ही, हे जे जुनं आमच्या जवळ आहे ते नाहीच पाहिजे. 5 जणी होतो आम्ही. मग हे माझं तेच म्हणणं आहे की फॉर्म भरताना त्यांनी म्हणा लागत असताना असं की तेच म्हणणं की हॉल तिकीटच नव्हतं या लागत आमचं. हॉल तिकीट आल्यावर जर इथून वापस गेले तर लॉस होतोय ना माझा. कॅनल रोड विकास कामे अजूनही अधांतरित असून हा प्रश्न त्वरित सोडवला जावा या मागणीसाठी प्रहार महानगराध्यक्ष मनोज पाटील यांच्या नेतृत्वात शेकडो नागरिकांनी महापालिका गाठली. मात्र कर्मचाऱ्यांनी मनोज पाटील समोरच आयुक्तांच्या केबिनला कुलूप लावल्याने मनोज पाटील आक्रमक झाले होते. यावेळी उपायुक्त यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले. अकोल्यातील कॅनल रोड 25 ते 30 वर्षांपासून प्रलंबित असताना तत्कालीन पालकमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्याकडे तत्कालीन जिल्हा नियोजन समिती सदस्य तथा प्रहार महानगर अध्यक्ष मनोज पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्याने रस्ता कामाकरिता मंजुरी मिळाली. निधी कमी असल्यामुळे रस्त्याचे सिमेंट खडीकरण करण्यात आले. तसेच 2 मोठ्या नाल्यांचे बांधकाम करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला. सध्या कॅनॉलच्या भागाजवळ नाल्याचे बांधकाम सुरू असून हेतुपुरस्सर काही भागातील नाल्याचे काम थांबवून ठेवण्यात आलेले आहेत. या कारणांमुळे परिसरातील नागरिकांच्या घरात पाणी जमा होत असल्याने नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. कामाची वर्क ऑर्डर झालेली आहे, निधी उपलब्ध आहे, त्यात ठेकेदाराने काम सुद्धा घेतलेले आहे. अनेकदा नाल्याची मोजणी सुद्धा झाली, मात्र तरी सुद्धा काम का थांबवले आहे, यामागे कुठला राजकीय हेतू आहे का, असा प्रश्न प्रहार महानगराध्यक्ष मनोज पाटील यांनी व्यक्त केला. मनोज पाटील यांनी आवाज उठवताच कॅनल रस्त्यावर जेमतेम खडीकरण करण्यात आले, मात्र काम सुरू झाले नाही. अखेर शेकडो नागरिकांसह मनोज पाटील यांनी महापालिका गाठली असता महापालिका कर्मचाऱ्यांनी धास्ती घेत आयुक्तांच्या केबिनला कुलूप लावले होते. त्यामुळे हा प्रश्न त्वरित न सोडवल्यास महापालिकेच्या आवारात नालीचे घाण पाणी व चिखल आणून टाकण्याचा इशारा यावेळी अकोला प्रहार महानगर अध्यक्ष मनोज पाटील यांनी दिला. यावेळी अनेक पदाधिकारी, शेकडो नागरिक उपस्थित होते. कॅनल रस्ता थांबलेला होता. माननीय पालकमंत्री असताना बच्चूभाऊ कडू यांनी तो रस्ता मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याचं खडीकरण झालेलं आहे आणि दोन्ही इकडून नाल्याचं काम सुरू करण्यात आलं होतं. परंतु काही कारणास्तव, काही राजकीय हेतू असतो, काय कुठलाही प्रश्न असो आम्हाला माहीत नाही, ठेकेदाराचा वर्क ऑर्डर झालेली असतानाही, ठेकेदारचे पैसे भेटले असतानाही आणि सर्व मोजणी माफ झाले असतानाही त्या नाल्याचं काम का थांबलं आहे हा प्रश्न विचारण्यासाठी आज आम्ही परिसरातील नागरिक इथं आलेलो आहोत. त्या नाल्यामुळे कमीत कमी 4 ते 5 गल्ल्या प्रभावित होतात आणि पाणी जास्त पडलं तर पूर्ण घराला पाणी घुसते. तर हे बघण्यासाठी कुठल्याच प्रशासनाचा माणूस येत नाही, महानगरपालिकेचा माणूस येत नाही. याकरता आम्ही त्यांना जागृत करण्यासाठी इथं आलो आहोत. विधानसभा निवडणुका तोंडावर असताना उमेदवारी मिळवण्याच्या हालचालींना वेग आला असून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते व युवक काँग्रेसचे महासचिव कपिल ढोके यांनी अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. काँग्रेस पक्ष कार्यालयातून इच्छुक उमेदवारांचा अर्ज घेतला आहे. अकोला पूर्व मतदारसंघ यावेळी काँग्रेसकडे राहिल्यास फायदा होण्याची चिन्हे आहेत. शिवाय शिवसेना, ठाकरे गट, राष्ट्रवादी, शरद पवार गट व काँग्रेस महाविकास आघाडीची ताकद दिवसेंदिवस वाढत असून हा मतदारसंघ शिवसेनेला तसेच काँग्रेसला सुटू शकतो. त्यामुळे परिवर्तनाची नांदी म्हणून युवकांना संधी द्यावी अशी मागणी पुढे येत असून काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते कपिल ढोके यांनी निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. कुटासा येथील सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेले कपिल ढोके राजकारणात सक्रिय असून युवकांच्या प्रश्नांवर काम करीत असून काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते म्हणून माध्यमांवर सातत्याने पक्षाची भूमिका ते मांडत असतात.
यावेळी निवडणुकीत युवकांना संधी मिळाली अशी मागणी जोर धरत असून हा मतदारसंघ नेमका शिवसेनेला सुटणार की काँग्रेसला हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। तेल्हारा येथील कब्रस्तानमध्ये मृतदेहाला मृत्यू नंतरही नरक यातना सहन कराव्या लागत असून चिखलमय झालेल्या रस्त्यामुळे मुस्लिम बांधवांना अंत्यविधीकरिता कब्रिस्तानपर्यंत जाण्यासाठी ट्रॅक्टरचा उपयोग करावा लागत आहे। तेल्हारा येथे कब्रस्तानच्या चिखलमय रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे। नाल्यातील रस्त्यावर चिखल व खोल वाटा असल्यामुळे मुस्लिम बांधवांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे। तसेच पावसाळ्यात मुस्लिम बांधवांना कब्रस्तानमध्ये अंत्यविधी व विविध धार्मिक विधीसाठी जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असून अंत्यविधीकरिता मुस्लिम बांधवांना ट्रॅक्टरचा उपयोग करावा लागत आहे। कब्रस्तान रस्त्याचा प्रश्न तात्काळ मार्गी लागावा याकरिता रस्ता विकास संघर्ष समितीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले। कब्रस्तानच्या रस्त्याचा प्रश्न शासनाने तात्काळ न सोडविल्यास यापुढे मोठे आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी मुस्लिम बांधवांनी दिलाय। कब्रस्तान के रास्ते की बुरी हालत इसलिए हुई कि नगर परिषद कुछ ख्याल नहीं दे रहा हमारे पे। जो भी नगर परिषद में हमने 1 साल से हम प्रयत्न कर रहे, 1 साल से हमने 2 बार आमदार साहब को निवेदन दिए, नगर परिषद में हमने 3 बार निवेदन दिए, आंदोलन करे हमने। नगर अध्यक्ष साहब ने हमारे को बोले थे कि तुम्हारा काम हो जाएगा, ठहराव ले लिए, उसके बाद सब काम करेंगे, लेकिन कुछ भी काम हुआ नहीं। हमको जब भी जाना पड़ता, अगर किसी की मौत हो गई ना, हमको ट्रैक्टर लेके जाना पड़ता। ट्रैक्टर के सिवा हमारे को कोई पर्याय नहीं। इतना ख़राब रास्ता हो गया जिसकी कोई हद नहीं। नगर परिषद हमारी तरफ एकदम दुर्लक्ष हो गई, हमारी तरफ कोई ख्याल नहीं दे रही नगर परिषद। हमने सिवा आमदार साहब को भी 2 बार निवेदन दिए, आमदार साहब ने भी आश्वासन दिए थे हमको कि हम तुम्हारा काम हो जाएगा। हम वहाँ जाके भी आए आमदार साहब के पास, तो हमारा काम हुआ नहीं। अगर अब हमारा काम नहीं हुआ तो हम बड़ा आंदोलन करेंगे। बहुचर्चित वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर प्रकरण सध्या देशभरात गाजत असून वाशिम पोलीस API श्रीदेवी पाटील यांनी पूजा खेडकर यांची भेट घेऊन पुणे पोलिसांच्या वतीने दुसरी नोटीस दिली। पूजा खेडकर यांच्या अडचणीत आता वाढ होत आहे। पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्यावर छळाचे आरोप केल्यासंदर्भात पूजा खेडकर यांना उद्या 20 तारखेला पुणे येथे जबाब नोंदवण्यासाठी दुसरी नोटीस देण्यात आली आहे। पूजा खेडकर यांना याआधीही नोटीस देऊन 18 जुलै रोजी पुणे येथे उपस्थित राहण्यास सांगितलं होतं, मात्र त्या उपस्थित न राहिल्यानंतर दुसरी नोटीस दिल्याची माहिती मिळत आहे। पूजा खेडकर सध्या वाशिम येथील विश्रामगृहावर मुक्कामी असून उद्या जबाब नोंदवण्यासाठी पुण्यात हजर राहणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पुणे पोलिसांची गुन्हे शाखा या प्रकरणाचा तपास करीत आहे। याबाबत विश्रामगृह येथे पूजा खेडकर यांची भेट घेणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक श्रीदेवी पाटील यांना माध्यमांनी माहिती विचारली असता त्यांनी माध्यमांशी बोलणे टाळले। पुन्हा पाहूया आजच्या हेडलाईन्स। हेडलाइन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, MV सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला। अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी। वादग्रस्त IAS पूजा खेडकरचे पलायन, पत्रकारांना चकमा देत केला पोबारा। ऐन पावसाळ्यात कॉलरा डायरियाचे रुग्ण वाढले, अकोट तालुक्यात एकाचा मृत्यू। फवारणीत विष बाधेमुळे बुलढाणा जिल्ह्यात एकाचा मृत्यू, काळजी घेण्याचे आवाहन। आधार अपडेट करण्यासाठी महिलांच्या रांगा, लाडक्या बहिणी झाल्यात त्रस्त। वडिलांच्या नावाचे ओळखपत्र नसल्याने अडचणी, महिला परीक्षेपासून वंचित। बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज। तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळण्यासाठी सबस्क्राइब करा RRC चे YouTube चॅनल, लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन। पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह नवीन बातमीपत्रात। तोवर नमस्कार।